हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू लर्न विथ फन. आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील 2.3 द ट्विन्स या सुंदर आणि गमतीशीर कवितेचा इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. लेट्स सॉल्व्ह ऑल द क्वेश्चन्स अँड आन्सर्स. सो आर यू रेडी? लेट्स बिगिन. आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. क्वेश्चन 1. रीराइट पुटिंग द मिस्टेक्स इन द स्पीकर्स लाईफ इन देअर प्रॉपर ऑर्डर. विद्यार्थ्यांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला कवीच्या आयुष्यात घडलेल्या चुका किंवा गमतीशीर घटना योग्य क्रमाने लावायच्या आहेत. द पोएम डिस्क्राइब्स अ सिरीज ऑफ अनफॉर्च्युनेट अँड फनी इव्हेंट्स फ्रॉम द स्पीकर्स बर्थ टू हिज डेथ. आपल्याला त्या घटना जशा घडल्या त्या क्रमाने म्हणजेच क्रोनॉलॉजिकली लावायचे आहेत. चला तर मग योग्य क्रम लावूया. द फर्स्ट अँड द मोस्ट बेसिक प्रॉब्लेम स्टार्टेड राईट ॲट बर्थ. जन्मापासूनच ते इतके सारखे दिसत होते की कोणीही त्यांना ओळखू शकत नव्हतं. म्हणून आपल्या क्रमातील पहिले वाक्य असेल डी. नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज. आता या सारखेपणामुळे दुसरी आणि सर्वात मोठी चूक जन्मानंतर लगेचच झाली, ती म्हणजे त्यांच्या नावांची अदलाबदल. सो द सेकंड सेंटेन्स इन आवर सिक्वेन्स इज ॲट द नेमिंग सेरेमनी रॉंग नेम्स वर गिवन टू द ट्विन ब्रदर्स. द पोएम क्लिअरली स्टेट्स दिस. नर्सने त्यांना धुताना त्यांची अदलाबदल केली आणि त्यामुळे कवीला त्याच्या भावाचं नाव मिळालं आणि भावाला कवीचं नाव मिळालं. ॲज द लाईन सेज, माय ब्रदर जॉन बॉट क्रिसन्ड मी अँड आय गॉट क्रिसन्ड हिम. त्यानंतर कवीच्या आयुष्यातला पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे शाळा. द कन्फ्युजन फॉलोड हिम टू स्कूल. तिथे त्याच्या भावाच्या चुकांसाठी त्याला मार खायला लागायचा. सो द थर्ड सेंटेन्स इज ए. द स्पीकर गॉट बीटन अप ऑफन ॲट स्कूल. The poet humorously complains, and I was always getting flogged, for John turned out a fool. त्यानंतर या सततच्या गोंधळामुळे आणि त्रासामुळे कवी इतका निराश झाला की तो लोकांना मदतीसाठी विचारू लागला की स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय करावं. दिस लीड्स अस टू अ फोर्थ पॉइंट. सी. द स्पीकर डेस्परेटली आस्क्ड फॉर गायडन्स. He puts this question fruitlessly. What would you do if you were me to prove that you were you? आता या सारखेपणाचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला. द कन्फ्युजन टर्न द टाईड ऑफ हिज डोमेस्टिक लाईफ. आणि त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी विनोदी घटना घडली. सो द फिफ्थ सेंटेन्स इज बी. द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. इमॅजिन, त्याची होणारी बायको चुकून त्याच्या भावाचीच बायको झाली. द लाईन इज, फॉर समहाव माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. आणि शेवटी हा गोंधळ त्याच्या मृत्यूनंतरही थांबला नाही. The ultimate mistake happened even after his death. So the final sentence in the correct order is F. Even in death, the twins were not spared during burial. When the speaker died, the neighbors made a final mistake. त्यांनी चुकून त्याचा भाऊ जॉन यालाच दफन केलं. The poem ends with this funny line, and when I died, the neighbors came and buried brother John. Students, आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. Let's see question number 2. Question 2. Pick out 4 situations in the lives of the twins which are too absurd and senseless to believe. विद्यार्थ्यांनो, अब्सर्ड आणि सेन्सलेस म्हणजे काय? तर अशा घटना ज्या खूप विचित्र, अविश्वसनीय म्हणजेच अनबिलिव्हेबल आणि हास्यास्पद आहेत. या कवितेत कवीने अशा अनेक गमतीशीर घटना सांगितल्या आहेत ज्या खऱ्या आयुष्यात घडणं जवळजवळ अशक्य आहे. आपल्याला अशा कोणत्याही 4 घटना, सिच्युएशन्स कवितेतून शोधून लिहायच्या आहेत. The answer is already given, so let's understand each point. The first absurd situation is 1. Getting their names swapped during the christening ceremony. ही तर त्यांच्या आयुष्यातील गोंधळाची खरी सुरुवात होती. जन्मानंतर नाव ठेवण्याच्या कार्यक्रमात क्रिस्निंग सेरेमनी नर्सच्या चुकीमुळे त्यांची नावेच बदलली जातात. म्हणजे कवीला जॉन हे नाव मिळतं आणि त्याच्या भावाला कवीचं नाव मिळतं. द पोएम सेज, माय ब्रदर जॉन गॉट क्रिसन्ड मी अँड आय गॉट क्रिसन्ड हिम. Isn't it a truly senseless beginning? Now, the second point. The speaker getting punished at school for his brother's mistakes. शाळेत तर या गोंधळाने कहरच केला. The speaker's brother, John, was a fool. तो चुका करायचा आणि सारखेपणामुळे शिक्षा मात्र आपल्या कवीला व्हायची. Imagine, चूक एकाची आणि मार दुसऱ्याला. The poet says, and I was always getting flogged, for John turned out a fool. This is a very absurd and funny situation. Let's look at the third situation. The speaker's intended bride marrying his brother by mistake. This is the most personal and hilarious tragedy in the poem.
कवीची होणारी बायको म्हणजे इंटेंडेड ब्राईड त्याच्याशी लग्न करण्याऐवजी चुकून त्याच्या जुळ्या भावाशीच लग्न करते. कॅन यू इमॅजिन द लेवल ऑफ कन्फ्युजन? द पोएट राईट्स, फॉर समहाव माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. दिस मिस्टेक टर्न द टाईड ऑफ हिज डोमेस्टिक लाईफ कम्प्लिटली. आणि शेवटी या गोंधळाचा त्याच्या मृत्यूनंतरही थांबला नाही. द अल्टिमेट अब्झर्डिटी हॅपन्ड. दिस इज द क्लायमॅक्स ऑफ अब्झर्डिटी. जेव्हा कवीचा मृत्यू झाला तेव्हा शेजाऱ्यांनी आयुष्यभराच्या सवयीप्रमाणे गोंधळून जिवंत असलेल्या भाऊ जॉनलाच दफन केलं. द पोएम एंड्स विथ धिस फनी लाईन, अँड वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. स्टुडंट्स, अशाच प्रकारे प्रत्येक कविता आणि धडा सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्रिप्शन आम्हाला अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा देतं. त्यामुळे जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. All right, students, let's move on to question number 3. This question is all about understanding the humor in the poem. It has two parts, A and B. Let's start with part A. Question 3. A. Complete the web diagram. Students, look at this web diagram. In the center, we have the main idea, poet uses humor too. म्हणजे कवी विनोद का वापरतो. आपल्याला या वेब डायग्राममध्ये त्याची कारणं लिहायची आहेत. The first reason, which is already given, is to create laughter. विनोदाचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उद्देश असतो आपल्याला हसवणं. The second reason given is to reduce boredom. एखादा विषय जर खूप गंभीर असेल तर तो कंटाळवाणा वाटू शकतो. Next is to entertain readers, म्हणजे वाचकांचे मनोरंजन करणे. Then we have to make readers happy. म्हणजे जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो. Another important point is to create good mood. एखादी गमतीशीर कविता वाचल्यावर आपला मूड लगेच चांगला होतो, isn't it? आणि शेवटी द पोएट युजेस ह्युमर टू हॅव अ सेन्स ऑफ ह्युमर. Now let's look at part B of the third question. B. Write any two lines from the poem that you find most humorous. या प्रश्नात आपल्याला कवितेतील अशा 2 ओळी लिहायच्या आहेत ज्या तुम्हाला सर्वात जास्त विनोदी किंवा गमतीशीर वाटल्या. The poem is full of funny lines, but here are two of the most humorous ones. The first line is, for somehow my intended bride became my brother's wife. This line is hilarious. ही ओळ खूपच विनोदी आहे कारण यात कवीच्या आयुष्यातला सर्वात मोठा गोंधळ सांगितला आहे. The second line is, 2. When I died, the neighbors came and buried brother John. This is the ultimate punchline of the poem. हा तर विनोदाचा कळस आहे. The lifelong confusion doesn't end even after the speaker's death. When he dies, his neighbors, out of habit, bury his living brother John instead of him. This dark but funny twist makes it one of the most memorable and humorous lines. Let's continue our English workshop with question number 4. This one is very interesting as it deals with the poetic devices or figures of speech that make the poem so beautiful and funny. In Marathi, we call them alankar. So here is question 4. Question 4. Pick out lines that contain alliteration, pun, hyperbole. Let's look at each one by one. First up is alliteration. Alliteration is the repetition of the same sound at the beginning of words in a line. म्हणजे एकाच ओळीत एकाच अक्षराच्या ध्वनीची म्हणजे साऊंडची पुनरावृत्ती होते. The examples from the poem are A. In form and feature, face and limb. Look carefully, students. In this line, the sound of F is repeated in the words form, feature and face. This repetition creates a musical effect. B. It puzzled all our kith and kin. Here the k sound is repeated in the words kith and kin. It sounds nice, doesn't it? C. This fatal likeness even dogged my footsteps. In this line, the F sound is repeated in the words fatal and footsteps, which adds to the poetic rhythm. Next, let's find lines with a pun. A pun is a play on words.
It's a humorous use of a word that has more than one meaning. मराठीत आपण याला श्लेष अलंकार म्हणतो, जिथे एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ घेऊन गंमत निर्माण केली जाते. Here are the examples. A. For one of us was born a twin, yet not a soul knew which. Here the word soul is used playfully. It means a person. म्हणजे एकाही व्यक्तीला माहित नव्हतं. But it also hints at the idea of identity and spirit, creating a deeper humorous meaning about their mixed up identities. बघा ना, त्यांच्या दोघांचा किती गोंधळ उडालेला आहे यावरून आपल्याला कळतं. B. My brother John got christened me, and I got christened him. This is a brilliant example of wordplay. To christen means to give a name. The line humorously says that not only did they exchange names, but they almost exchanged their very selves during the ceremony. The structure christen me is funny and grammatically unusual, which makes it a pun. Finally, let's look at hyperbole. Hyperbole is the use of exaggeration for emphasis or effect. मराठीत आपण याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. यामध्ये एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप जास्त फुगवून किंवा वाढवून सांगितली जाते. The examples of hyperbole are A. And when I died, the neighbors came. This is a fantastic example of hyperbole. If the speaker has died, how can he tell us this story? तो जर मेला असेल तर तो आपल्याला हे कसं सांगू शकतो? It is an impossible statement. The poet is exaggerating to the extreme to create humor. B. It reached a fearful pitch. Here the poet describes the confusion as reaching a fearful pitch. The situation was definitely confusing, but calling it fearful or terrifying is an exaggeration. कवीने त्यांच्यातील गोंधळ भयंकर पातळीवर पोचला होता असे सांगून परिस्थितीची तीव्रता वाढवली आहे, which makes it funny. Let's tackle the next question. Question number 5. This one is about vocabulary and how words work together. Let's read the question first. Question 5. Pick out from the poem sets of words that generally go together. For example, kith and kin. स्टुडंट्स, या प्रश्नाचा अर्थ आहे की आपल्याला कवितेतून असे शब्दगट म्हणजे वर्ड सेट्स शोधायचे आहेत जे नेहमीच एकत्र येतात. इन इंग्लिश वी कॉल देम कॉलोकेशन्स ऑर वर्ड पेअर्स. मराठीमध्ये आपण त्यांना जोड शब्द म्हणू शकतो. These words have a strong connection with each other. The question gives a perfect example, kith and kin, which means friends and relatives. हे दोन्ही शब्द नेहमीच एकमेकांसोबत वापरले जातात. चला, तर मग आपण कवितेतून असेच अजून जोड शब्द शोधूया. The first one is the example itself. A. Kith and kin. As we discussed, it means relatives and friends. The line in the poem is, it puzzled all our kith and kin. Now for the next one, which comes right at the beginning of the poem. B. Form and feature. This pair is used to describe a person's physical appearance or structure. Form म्हणजे आकार आणि feature म्हणजे वैशिष्ट्ये. The poet uses this to describe how identical he and his brother were. The third one is in the same line. C. Face and limb. This also describes physical parts of the body. Face म्हणजे चेहरा आणि limb म्हणजे अवयव, like hands and legs. These words together give a complete picture of their identical appearance. The full line is, in form and feature, face and limb. And the last one from our list, D. Year after year. This is a very common phrase which means something happens continuously for many years. म्हणजे वर्षानुवर्षे. The poet uses this to show how the same absurd mistakes kept happening throughout his life. The line is, in fact, year after year, the same absurd mistakes went on. Let's tackle the next question, question number 6. This one is very important from the exam's point of view. Let's read the question first. Question number 6. Write in your notebook the summary of this poem in about 15 to 20 lines in your own words.
You can suggest another humorous title. कवितेचा सारांश तुमच्या शब्दात 15 ते 20 ओळीत लिहा आणि एक विनोदी शीर्षक सुचवा. सो स्टुडंट्स, या प्रश्नात आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. फर्स्ट, यू हॅव टू राईट अ समरी, म्हणजे कवितेचा सारांश तुमच्या शब्दात लिहायचा आहे. आणि सेकंड, यू हॅव टू सजेस्ट अनदर ह्युमरस टायटल, म्हणजे कवितेसाठी एक नवीन विनोदी शीर्षक सुचवायचं आहे. A model answer is provided here. Let's read and understand it together. तुम्ही या पॉइंट्सचा वापर करून तुमचा स्वतःचा समरी पण लिहू शकता. आन्सर. Summary of The Twins. A new title. Another humorous title. My Double Trouble. This is a great title. Double refers to the twin brother and trouble refers to all the problems he caused. म्हणजे माझे दुहेरी संकट. It perfectly captures the essence of the poem. We have now come to the last and most important question of our English workshop, the appreciation of the poem. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, so pay close attention. Let's begin with question 7. Question 7. Write an appreciation of the poem with reference to all the points mentioned on page 5. स्टुडंट्स, अप्रिसिएशन ऑफ द पोएमला मराठीमध्ये कवितेचे रसग्रहण म्हणतात. लेट्स अंडरस्टँड इट स्टेप बाय स्टेप विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स. फर्स्ट पॉइंट इज Title. The title of the poem is The Twins. सेकंड पॉइंट. 2. Name of the poet. The poet who has written this beautiful poem is Henry S. Lee. थर्ड पॉइंट. 3. Rhyme scheme. The rhyme scheme of the poem is AB, AB. फोर्थ पॉइंट. 4. Figure of speech. The main figures of speech used in the poem are alliteration, hyperbole. We have already discussed these in detail. Alliteration adds a musical quality and hyperbole, which means exaggeration, creates a lot of humor in the poem. You can also mention pun. And the fifth and most important point? 5. Theme or central idea. Let's read the answer carefully. The central idea of the poem is to humorously highlight the identity crisis and the series of comical problems faced by an identical twin. The poet uses exaggeration to show how a simple physical resemblance leads to a lifetime of absurd situations, turning the speaker's tragedy into a source of laughter for the reader. So what is the central idea? कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे आयडेंटिटी क्रायसिस, म्हणजे ओळखीचे संकट. The poet humorously shows the comical problems faced by a twin. कवी अतिशयोक्तीचा वापर करून दाखवतो की कसे साधे शारीरिक साम्य आयुष्यभर विचित्र आणि हास्यास्पद घटनांना जन्म देते. The speaker's tragedy becomes a source of laughter for us, the readers. So students, this is how we write the appreciation of the poem. With this, we have successfully completed the entire English workshop for the twins. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.